मी स्लाइड शेअर करते आता. तुमची इच्छा असेल लिहून घ्यायची तर लिहा, नाही लिहिलं तरी मी आता याच्या पुढे काही विचारणार नाही कुठल्याच पाथवेला. नेक्स्ट पाथवे आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे. हा तुम्ही बॉटनी झू 11वी-12वी मध्ये शिकलेला पाथवे आहे, पण इतर सगळ्या पाथवेपेक्षा थोडासा अवघड पाथवे आहे काढायला. तर मी शिकवते, जरा लक्ष असेल तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही तर द्या सोडून. इंट्रोडक्शन बघूया. इन एनी लिव्हिंग सेल ग्लुकोज इज सपोज्ड टू बी द मेजर कार्बन अँड एनर्जी सोर्स. And the glucose, when used as a fuel, it is diverted first to the glycolysis. That is, the EMP pathway is first operated. Glucose is converted to pyruvic acid, and then the pyruvic acid is converted to acetyl CoA, which then enter in the TCA cycle. And so as to obtain the energy in the form of ATP, it is then enter in electron transport chain. And previously it was thought that EMP is the only route of glucose utilization. तुमच्या आमच्याकडे कुत्र, मांजर, वनस्पती किंवा कुठलेही बॅक्टेरिया यांच्याकडे सर्वांकडे ग्लुकोज हा ग्लायकोलिसिस मध्ये जातो, असं अनेक वर्ष ही कन्सेप्ट लोकांच्या मनात होती. मेन रूट होतं ग्लुकोज युटिलायझेशनचं, तो म्हणजे EMP पाथवे. आणि या ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोज गेला की 2 पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्यूल तयार होतात आणि मग TCA सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ही मेन रूट आहे असंच अनेक वर्ष माहित होतं. Later on it was recognized that there must be an alternative mode of glucose utilization. कालांतराने असं लक्षात आलं काहीतरी दुसरा एखादा मोड तिथे असला पाहिजे ग्लुकोज युटिलायझेशन. आणि ही जी आयडिया मांडलेली होती त्याला कन्फर्मेशन कसं मिळालं? इट्स एक्झिस्टन्स कॅन बी कन्फर्म बाय द फॅक्ट दॅट सम टिश्यूज दे आर ट्रीटेड विथ आयोडोएसिटेट और फ्लुरॉइड, and in these two reagents they are inhibiting the glycolysis or EMP pathway. And when such tissues or cells they are treated with the iodoacetate or fluoride, then also the glucose utilization is going on, even though EMP or glycolysis is completely inhibited. And therefore they thought that there must be some another channel by which the glucose can be metabolized. There must be alternative route for glucose utilization. अनेक वर्ष लोकांच्या मनात ग्लुकोज गेला की EMP मध्ये जाणार आणि TCA होणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होणार, असं ग्लुकोजची युटिलायझेशन होतंय असंच एक मनात शक्यता वाटत होती. पण कालांतराने काही सायंटिस्टना असं वाटलं की नक्की काहीतरी वेगळा एखादा रूट तिथे असला पाहिजे. आणि ती गोष्ट कन्फर्म कशामुळे झाली तर कुठलीही टिश्यू किंवा सेल्स घेतले आणि त्यांना आयोडो ऍसिटेट किंवा फ्लुरॉइड्सनी ट्रीटमेंट दिली तर काय होतं, त्यांच्याकडचं ग्लायकोलिसिस बंद पडतं. आणि ग्लायकोलिसिस बंद पडलं म्हणजे ग्लुकोज युटिलायझेशन तिथं व्हायलाच नकोय. खरं तर पहिलाच पाथवे, पहिल्याच पायरी जर तुटलेली असेल तर पुढच्या पायरीवर चढता येणार नाही. त्यामुळे ग्लायकोलिसिस होत नाही म्हणजे पुढचे काही न होता पाथवे हा कट, म्हणजे तिथं ग्लुकोज युटिलायझेशन व्हायला नको होतं. Then also in such cells the glucose utilization is going on. Therefore it is confirmed that there must be some alternative route by which the glucose is channeled. Meanwhile, scientist Warburg, he discovered one new type of reducing power, that is NADP. आतापर्यंत NAD, FAD, ग्लायकोलिसिस, TCA मध्ये आलेले हे NAD, FAD हे माहित होते लोकांना,
परंतु वारबुर्ग या नावाच्या सायंटिस्टनी पहिल्या सुरुवातीला अजून एक रेड्युसिंग पॉवर NADP दॅट इज अ निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट हा एक नवीन रेड्युसिंग पॉवर शोधून काढला which is different from NAD and FAD which these two reducing power were known to man up to that time, but Warburg he discovered one more new type of reducing power as a NADP. Finally, using the radioactive carbon C14. C14 हा कार्बन वापरून त्यांनी अल्टरनेटिव्ह मोड शोधून काढला of glucose utilization was found out. कालांतराने जेव्हा असं लक्षात आलं की फ्लोराईड आणि आयोडो ऍसिटेट दिलं ग्लायकोलिसिस थांबलं तरी ग्लुकोज युटिलाइज होतोय. NADP नावाचा एक नवीन रेड्युसिंग पॉवर शोधून काढली वारबुर्गनी. म्हणजे नक्की काहीतरी वेगळा एखादा रूट असला पाहिजे. पण त्यांनी काय केलं ऑर्गॅनिझम ग्रो करत असताना ग्लुकोज म्हणा किंवा कुठलाही मॉलिक्युलला त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन टाकून तो रेडिओ ऍक्टिव्ह करून टाकला आणि मग तो रेडिओ ऍक्टिव्ह कॉम्पोनंट कुठे जातो कसा जातो याचा जेव्हा शोध लावला तेव्हा त्यांना असं नवीन एक पाथवे शोधून निघाला. द मेन आर्किटेक्ट्स ऑफ द पाथवे आर B. हॉर्कर, E. रॉकर अलॉंग विथ वारबुर्ग अँड लिपमॅन. ह्याचं एपी पाथवे जो आहे तो ज्यांनी शोधून काढला त्याचं क्रेडिट 4 जणांना जातो. एक B. हॉरेकर, E. रॉकर, वारबुर्ग अँड लिपमॅन. The pathway is now famous as a pentose phosphate pathway. याच्यामध्ये फॉस्फोरायलेटेड पेंटोज शुगर तयार होतात म्हणून त्याला पेंटोज फॉस्फेट पाथवे म्हणतात किंवा याला हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला फॉस्फोग्लुकोनेट पाथवे अशी 3 नावं आहेत. त्यातल्या बरेच वेळेला क्वेश्चन येतो याच्यावर पेंटोज फॉस्फेट पाथवे मध्ये. जरा थोडासा कॉम्प्लिकेटेड मोठा पाथवे आहे. गेल्या वेळेचा आपला 3-4 रिएक्शनचाच पाथवे होता. आता हा पाथवे थोडासा मोठा आहे. नीट लक्ष दिलं तर कळेल. त्याचे इम्पॉर्टंट फीचर्स जसे आपण काल ईडी पाथवेचे इम्पॉर्टंट फीचर बघितले तसे आपल्याला ह्याचे इम्पॉर्टंट फीचर्स बघायचे आहेत. इट इज अन अल्टरनेटिव्ह मोड ऑफ ग्लुकोज युटिलायझेशन अदर दॅन EMP. EMP सोडून एक वेगळा मोड आहे ग्लुकोज युटिलायझेशनला. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. द पाथवे इज मोर अनाबोलिक दॅन कॅटाबोलिक. ग्लायकोलिसिस ED हे सगळे कॅटाबोलिक पाथवे आहेत पण हा पेंटोज फॉस्फेट पाथवे जो आहे तो अनाबोलिक आहे. या पाथवे मध्ये कुठेही एनर्जी जनरेशनवर जास्त काम केलेलं नाही किंवा त्याचा विचार जास्त केलेला नाही. याचं कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे इंटरमिजिएट जे तयार होतात ते सेलला वेगवेगळ्या कामासाठी लागतात. अँड द पाथवे इज अनाबोलिक बायोसिंथेटिक म्हणायचं. हा पाथवे याच्यापासून एनर्जी मिळवणं हा इंटेन्शन नाही. त्याच्यामधले इंटरमिजिएट वापरून वेगवेगळे कंपोनंट तयार केले जातात जे आपल्याला पुढे बघायचं आहे. इन दिस पाथवे रेड्युसिंग पॉवर NADPH2 इज जनरेटेड. ही अत्यंत महत्वाची रेड्युसिंग पॉवर आहे आणि ती कुठे कुठे लागते तर एक तुम्हाला त्यातली रिएक्शन मी ऑलरेडी कार्बन ऍसिमिलेशन मध्ये शिकवलेली आहे. CO2 फिक्सेशनची जी रिएक्शन आहे रायबिलोज 1,5 बिसफॉस्फेट जी आहे ते वापरून जे तयार केलं जातं CO2 फिक्सेशन साठी वापरलं जातं त्या CO2 फिक्सेशन मध्ये NADPH2 लागतो. अनेक अमायनो ऍसिड सिंथेसिस साठी तो लागतो and as well as needed for amino acid synthesis CO2 fixation reaction fatty acid synthesis मध्ये तो लागतो आणि त्यामुळे this is the pathway, it is the only pathway where NADPH2 as a reducing power is generated and that reducing power is used for CO2 fixation, amino acid synthesis as well as for fatty acid synthesis. And as it is used for biosynthesis of something, the pathway is anabolic. It is not the catabolic pathway. It is not considered as NADPH2 will enter in electron transport chain and the ATP will be get generated. That is not the intention of the pathway.
It is the pathway where NADPH2 is synthesized and it is used for biosynthetic purposes, and therefore the pathway is anabolic pathway. अत्यंत महत्वाचं पुढचं इम्पॉर्टंट फीचर आहे. इन दिस पाथवे पेंटोज शुगर दॅट इज रायबोज इट इज सिंथेसाइज. तुम्हाला मार्केटमध्ये किंवा कुठल्याही अन्न पदार्थामध्ये रायबोज नावाची साखर, तुम्ही जर बटाटा खाल्ला तर तुम्हाला स्टार्च मिळेल, तुम्ही शुगर केन खाल्ली तर सुक्रोज मिळेल, दूध प्यायला तर लॅक्टोज साखर मिळेल, परंतु रायबोज नावाची साखर असलेला अन्न पदार्थ नाहीच. रायबोज आणि त्याच्यापासून डिऑक्सिरायबोज ही सेलची स्वतःला तयार करायला लागते. आणि आपल्याला सर्वांना माहितीये रायबोज ही आरएनए साठी लागेल आणि डिऑक्सिरायबोज डीएनए साठी लागेल. सेलचा आत्मा तयार करायचा आहे, रायबोझोम्स तयार करायचे आहेत, तर रायबोज नावाची शुगर ही फार महत्वाची आहे आणि ती अन्यत्र कुठेही तयार होत नाही. ती होणारा पाथवे आहे तो म्हणजेच पेंटोज फॉस्फेट पाथवे आणि इट इज सिंथेसाइज अँड देअरफॉर द पाथवे इज अनाबोलिक पाथवे. हे चार आपण परत एकदा शॉर्ट मध्ये बघूया. इम्पॉर्टंट फीचर आपण बघतो. हा पाथवे आहे, हा ग्लुकोज युटिलायझेशनचा अल्टरनेटिव्ह पाथवे म्हणतात. हा जास्त अनाबोलिक आहे, हा कॅटाबोलिक म्हणून कन्सिडरच केला जात नाही, अनाबोलिक आहे. मग तो अनाबोलिक कसा आहे याचे आपण खाली एक्झाम्पल देतोय. हा पाथवे आहे की ज्याच्यामध्ये NADPH2 इज जनरेटेड. हा पाथवे असा आहे की तिथे एक रेड्युसिंग पॉवर तयार होतीये. आपण असं कुठेही पाथवे मध्ये म्हणणार नाही की द NADPH2 विल एंटर इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेड टू जनरेट 3 ATP. But that NADPH2 is used for biosynthesis of different molecule. For example, biosynthesis of amino acid. आपण पहिली GDH ची रिएक्शन बघितली आहे, त्याच्यामध्ये ग्लुटामिक ऍसिड अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड पासून तयार करायला आपल्याला NADPH2 लागला होता. CO2 फिक्सेशन ची रिएक्शन बघितली आहे, तिथे आपल्याला NADPH2 लागला होता. फॅटी ऍसिड सिंथेसिस साठी लागतो. ज्या ज्या बायोसिंथेटिक रिएक्शन्स आहेत त्या सगळ्या बायोसिंथेटिक रिएक्शनला मॅक्झिमम वेळेला NADPH2 ही रेड्युसिंग पॉवर लागते. इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजन डोनर म्हणून तो काम करतो and therefore it is an anabolic pathway. दुसरं महत्वाचं आहे, या पाथवे मध्ये रायबोज नावाची साखर तयार होते. ही रायबोज साखर तुम्हाला कुठल्याही फूड मध्ये, नेचर मध्ये कुठेही मिळत नाही. प्रत्येक सेलला, मग तो प्राणी असू दे, वनस्पती असू दे, बॅक्टेरिया असू दे, यीस्ट असू दे, त्या सर्वांना तो स्वतः रायबोज शुगर तयार करावी लागते. आणि ही रायबोज शुगर ही फक्त ह्या पेंटोज फॉस्फेट पाथवे मध्ये तयार होते. And therefore the pathway is that ribose sugar is used for synthesis of DNA, RNA, ribosome, इतर सगळे न्यूक्लियोटाइड्स तयार करण्यासाठी NAD, FAD तयार करायला हे रायबोज शुगर लागते. आणि त्यामुळे रायबोज शुगर हा पाथवे हा अनाबोलिक पाथवे आहे. Now in this pathway one more intermediate is synthesized which is called as the erythrose 4-phosphate. या पाथवे मध्ये इरिथ्रोज 4-फॉस्फेट 4 कार्बनची साखर आहे, इरिथ्रोज 4-फॉस्फेट तयार होतो. आणि हे इरिथ्रोज 4-फॉस्फेट जो आहे इट इज रिक्वायर्ड फॉर द बायोसिंथेसिस ऑफ एरोमॅटिक अमायनो ऍसिड अँड व्हिटॅमिन्स. त्यातलं जे इरिथ्रोज आहे, इरिथ्रोज 4-फॉस्फेट तयार झाला की ते काढून घेतलं जातं आणि वेगवेगळे एरोमॅटिक अमायनो ऍसिड किंवा व्हिटॅमिन्स तयार करायला ते वापरलं जातं. And therefore it is an anabolic reaction. If the organisms are supplied with the pentose sugar as the carbon source, बॅक्टेरियाना आपण एखादी पेंटोज शुगर जर दिली, ग्लुकोज दिलीच नाही, त्यांना ग्लुकोज दिलं नाही, हेक्झो शुगर दिली नाही, तर ती जी पेंटोज नावाची शुगर त्यांना दिली, कुठलीही द्या तुम्ही, झायलोज, झायल्युलोज, रायबिलोज, रायबोज, कुठलीही पेंटोज शुगर जर त्यांना खायला दिली तर त्यांना स्वतः हेक्झो शुगर तयार करून घ्यावी लागती, ग्लुकोज. आणि ग्लुकोज जर झालं नाही बॅक्टेरियामध्ये तर ग्लुकोजच्या अभावी एनएसिटिल ग्लुकोजमाइन, एनएसिटिल म्युरामिक ऍसिड होणार नाही. ग्लुकोज नाही म्हटल्यावर वेगवेगळे अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड तयार होणार नाही, सेल मरून जाईल. आणि त्यामुळे त्या पेंटोज शुगर पासून त्यांना हेक्झो शुगर जर तयार करायची असेल
तर त्यांना हा पाथवे मध्ये घालावी लागते, पेंटोज फॉस्फेट पाथवे मध्ये, जिथे ग्लुकोज तयार होतो. अँड देअरफॉर द पाथवे इज अनाबोलिक रिॲक्शन. पूर्वी, आता तर प्रश्न सरळ सोट येतात, पूर्वी आम्ही स्टुडंट असताना जस्टिफाय असं यायचं प्रश्न. जस्टिफाय पेंटोज फॉस्फेट पाथवे इज मोर अनाबोलिक दॅन कॅटाबोलिक. तर आम्हाला ह्या सगळे मुद्दे असे आपल्याला समजावून सांगायला लागायचे. आता पाथवे इज मोर ऍक्टिव्ह, हा पाथवे आहे ह्युमन सेल की तुम्ही जर डोळ्यासमोर आणली, इट इज मोर ऍक्टिव्ह इन लिव्हर, ऍडिपोस टिश्यू, ऍड्रेनल ग्लँड, आरबीसीज, टेस्टीज, लॅक्टेटिंग मदर्स, यांच्यामध्ये हा पाथवे जास्त पॉवरफुल असतो, जास्त ऑपरेटिव्ह असतो, त्या टिश्यू मध्ये तो जास्त ऍक्टिव्ह असतो. And all this tissue, if you focus, all are involved in the hormone production. हे सगळे हार्मोन तयार करणारे ऑर्गन आहेत. आणि त्यामुळे फॉर द हार्मोन अँड स्टिरॉइड प्रोडक्शन, फॅटी ऍसिड इज व्हेरी इसेन्शियल. ही स्टिरॉइड तयार करायचं असेल, हार्मोन तयार करायचं असेल, तर फॅटी ऍसिड लागतो. आणि फॅटी ऍसिड तयार करायला NADPH2 ही रेड्युसिंग पॉवर लागते. NADPH2 शिवाय फॅटी ऍसिड तयारच होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे ह्या पेंटोज फॉस्फेट मध्ये ते सप्लाय केलं जातं. and therefore the pathway is more anabolic than catabolic. या इम्पॉर्टंट फीचर कडे परत एकदा लक्ष द्या. ह्युमन बॉडी मध्ये तुम्ही जर बघितलं तर हा पाथवे लिव्हर, ऍडिपोस टिश्यू, ऍड्रेनल ग्लँड, आरबीसीज, टेस्टीज, लॅक्टेटिंग मदर्स, ह्यांच्यामध्ये तो जास्त ऍक्टिव्ह असतो. मग ह्यांच्यामध्ये का असतो, तर इथे स्टिरॉइड्स तयार होतात, हार्मोन्स तयार होतात. आणि ह्या हार्मोन आणि स्टिरॉइड साठी फॅटी ऍसिडची गरज असते. आणि फॅटी ऍसिड कधी तयार होऊ शकतं, ऍसिटिल कोए पासून फॅटी ऍसिड होतं. बायोकेमिस्ट्रीच्या मेंबरना माहितीये फॅटी ऍसिड सिंथेस कॉम्प्लेक्स गेल्या वर्षी त्यांनी शिकलेलं आहे. तर ह्या फॅटी ऍसिडचं सिंथेसिस व्हायला पहिल्यांदा त्यांना रेड्युसिंग पॉवर लागते NADPH2. आणि ही रेड्युसिंग पॉवर तयार करणारा एकमेव पाथवे आहे सेल मधला, तो म्हणजे पेंटोज फॉस्फेट पाथवे. म्हणून तो त्या सेलमध्ये, त्या टिश्यू मध्ये, त्या ऑर्गन मध्ये तो जास्त पॉवरफुल असतो. जसं ह्युमनचं आहे किंवा हायर अॅनिमल मध्ये आहे, तसंच बॅक्टेरियांना पण फॅटी ऍसिड तयार करावं लागतं. कारण आपल्याला माहितीये फॉस्फोलिपिड बायलेअर इन विच प्रोटीन्स आर एम्बेडेड, सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. आणि हे फॅटी ऍसिड त्या फॉस्फोलिपिड मध्ये ग्लिसरॉलला लॉंग चेन फॅटी ऍसिड चिकटलेले असतात. त्यामुळे फॅटी ऍसिड तयार होणं सेलच्या दृष्टीने फार गरजेचं असतं, बॅक्टेरियामध्ये सुद्धा. आणि ते तयार करण्यासाठी त्यांना सुद्धा NADPH2 ही रेड्युसिंग पॉवर लागते. आणि ती देणारा पाथवे आहे तो म्हणजे पेंटोज फॉस्फेट पाथवे. म्हणजे जसा तो हायर अॅनिमलला लागतो, प्लांटला लागतो, तसाच तो बॅक्टेरियांना पण लागतो फॉर द फॅटी ऍसिड सिंथेसिस. The pathway is more active in rapidly growing or dividing cells. काही टिश्यू जे असतात, काही सेल्स जे असतात माणसामध्ये, हायर अॅनिमल मध्ये, ते जास्त फास्ट ग्रो होत असतात. आपल्याला माहिती ही स्किनची वरची लेअर ही सारखी बदलत असते. म्हणजे जुनी झालेली सेल्स बाजूला काढून खालून नवीन सेल्स तयार होत असतात. त्यामुळे लाईक स्किन, बोन मॅरो, तिथं तर सगळे ब्लडचे तयार होत असतात. त्यामुळे बोन मॅरो, इंटेस्टिनल म्युकोसा, तो सुद्धा सारखा रिप्लेस होत असतो. अशा ठिकाणी हा पाथवे जास्त ऍक्टिव्ह असतो. याचं कारण आहे, सेल नवीन तयार करायची झाली, एका सेलचे 2 सेल्स तयार करायचे झाल्या, तर ती वेळ अशी असते की ज्या वेळेला DNA रेप्लिकेट व्हायला पाहिजे, RNA तयार व्हायला पाहिजे. आणि त्या सर्वांसाठी रायबोज नावाची शुगर लागणार. आणि ती रायबोज शुगर देणारा एकमेव पाथवे आहे तो म्हणजे पेंटोज फॉस्फेट पाथवे. आणि त्यामुळे इट इज मोर ऍक्टिव्ह इन रॅपिडली. जसे ती स्टिरॉइड आणि हार्मोन तयार करणारे जे सेलमध्ये तो ऍक्टिव्ह आहे, तसा ग्रोईंग सेल्स मध्ये, डिव्हायडिंग सेल्स मध्ये सुद्धा हा पाथवे ऍक्टिव्ह आहे. याचं कारण त्यांना लागणारी रायबोज शुगर ही या पाथवे मध्ये दिसते. तसंच पद्धतीने बॅक्टेरियांमध्ये सुद्धा, प्रोकॅरियोट्स मध्ये सुद्धा रायबोज शुगर लागते. DNA, RNA, रायबोझोम्स, NADP तयार होण्यासाठी. आणि हे त्यांना फक्त पेंटोज फॉस्फेट पाथवे मध्ये दिला जातो.
and therefore the pathway, it is an anabolic pathway. पुढचं इम्पॉर्टंट फीचर आहे, पाथवे इज कॉमन इन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट. दोन्हीकडे एकच, आपले एन्सेस्टर्स एकच आहेत. एका ह्याच्यापासूनच आपली निर्मिती झालेली, उत्पत्ती झालेली आहे. आणि त्यामुळे हा पाथवे आहे, हा प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये दोन्हीकडे आहे. तेवढंच नाही, तो बोथ एरोबिक अनेरोबिक कंडिशन मध्ये पण सेमच पाथवे ऑपरेट होतो. ऑर्गॅनिझम एरोबिक असू दे अनेरोबिक असू दे, त्या दोघांनाही हा पाथवेची गरज आहे. त्यामुळे दोन्हीकडे हा पाथवे ऑपरेट होतो. The pathway is also catabolic also because it supplies the intermediate for the ATP synthesis. हा पाथवे अगदी 110% अनाबोलिक आहे असं म्हणता येत नाही, कारण ह्याच्यामधले काही प्रॉडक्ट्स आहेत की जे एनर्जी जनरेशन साठी वापरले जातील. फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट, ते पुढे ईएमपी मध्ये जातं आणि एनर्जी निर्माण करतं. जसे आपण पीएम कालच्या जो पाथवे शिकला, ईडी पाथवे, त्यात बघितलेला आहे. and therefore this pathway is also slightly catabolic intermediate, they are used for energy generation. आणि मग शेवटचा इम्पॉर्टंट फीचर आहे, ऍट द एंड ऑफ द पाथवे ग्लुकोज 6-फॉस्फेट इज जनरेटेड वन्स अगेन. हॅलो मॅडम, हा, ओके. ऑटो ऍडमिट कर. अजून आहे का कोण बाहेर? आले सगळे? कोणी थांबवलं तुम्हाला? येस मिस, आले. आले ना? लॉकडाऊन संपला की तुमची लगेच परीक्षा असणार आहे. या पाथवेच्या शेवटी परत एकदा ग्लुकोज 6-फॉस्फेट जनरेट होतं, की जे आयदर ईपीपी मध्ये जाईल किंवा ईएमपी मध्ये जाईल, परंतु ते परत एकदा पेंटोस फॉस्फेट मध्ये जाऊ शकतं. आणि म्हणून हा पाथवे सायक्लिक आहे असं म्हणलं जातं. द पाथवे इज कन्सिडर्ड ऍज द सायक्लिक पाथवे. इन शॉर्ट, एकदा आपण फक्त इम्पॉर्टंट फीचर वर नजर टाकूया. इट इज अन अल्टरनेटिव्ह मोड ऑफ ग्लुकोज युटिलायझेशन अदर दॅन ईएमपी. पहिल्या सुरुवातीला अनेक वर्ष ईएमपी हा एकमेव पाथवे आहे असं अनेक वर्ष वाटत होतं. परंतु जेव्हा सायंटिस्टना लक्षात आलं फ्लोराईड किंवा आयडो ऍसिटेटची रिएक्शन ट्रीटमेंट दिली, तर त्यांचं ईएमपी बंद होतं, ग्लायकोलिसिस थांबतं, परंतु ग्लुकोज युटिलायझेशन होतं. मीन व्हाईल वारबुर्गनी अजून एक रेड्युसिंग पॉवर शोधून काढली आणि मग नक्की काहीतरी एखादा अल्टरनेटिव्ह पाथवे असला पाहिजे असं सायंटिस्टनी विचार केला. तेव्हा त्यांनी त्या सेल्स मध्ये वेगवेगळ्या C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोमर वापरून तो पाथवे शोधून काढला. हॉरेकर, रॉकर, वारबुर्ग आणि लिपमॅन या सर्वांना मिळून ते क्रेडिट जातं. आणि हा पाथवेला पेंटोस फॉस्फेट पाथवे, हेक्झोज
फॉस्फेट शंट किंवा फॉस्फोग्लुकोनेट पाथवे म्हणतात. आपण इम्पॉर्टंट फीचर परत एकदा बघूया. अल्टरनेटिव्ह मोड आहे ग्लुकोज युटिलायझेशनचा. इट इज मोर अनाबोलिक दॅन कॅटाबोलिक, कारण ह्या पाथवेमध्ये NADPH2 ही रेड्युसिंग पॉवर जनरेट होते की जी CO2 फिक्सेशनला लागते, अमायनो ऍसिड सिंथेसिसला लागते, फॅटी ऍसिड सिंथेसिसला लागते आणि ते रेड्युसिंग पॉवर अन्यत्र कुठेही तयार होत नाही आणि त्यामुळे तो अनाबोलिक आहे. हा पाथवे असा आहे की जिथे रायबोज नावाची शुगर तयार होते. रायबोज पासून DNA, RNA, रायबोझोम्स हे सगळे मॉलिक्यूल तयार होऊ शकतात आणि रायबोज हा बायोसिंथेसिस साठी वापरला जातो आणि देअरफॉर इट इज अनाबोलिक पाथवे. तसंच या पाथवेमध्ये इरिथ्रोज 4 फॉस्फेट नावाचा एक मॉलिक्यूल तयार होतो की जो अरोमॅटिक अमायनो ऍसिड किंवा व्हिटॅमिनच्या सिंथेसिससाठी वापरला जातो आणि म्हणून तो इरिथ्रोज 4 फॉस्फेट देणारा पाथवे अनाबोलिक पाथवे आहे. याच्यामध्ये पेंटोज नावाची शुगर तयार केली जाते जी अन्यत्र कुठेही कधीही मिळत नाही, कुठल्याही न्यूट्रियंट्स मध्ये वगैरे ती मिळत नाही. तर ती स्वतः सेलला हेक्झो शुगर पासून तयार करावी लागते आणि म्हणून तो पेंटोज शुगर देणारा पाथवे आहे, म्हणून इट इज अनाबोलिक पाथवे. हा पाथवे ऍक्टिव्ह आहे इन सम टिश्यूज, ऑर्गन्स, लिव्हर, ऍडिपोज टिश्यू, ऍड्रिनल ग्लॅन्ड, टेस्टीज वगैरे सारख्या. याचं कारण त्यांच्यामध्ये काही हार्मोन तयार होतात आणि ही हार्मोन आणि स्टिरॉइड तयार करायला फॅटी ऍसिड सिंथेसिसची गरज असतं की जे सिंथेसिस NADPH2 शिवाय होऊ शकत नाही आणि हे NADPH2 तयार हे फक्त पेंटोज फॉस्फेट मध्ये होतं, म्हणून हा पाथवे अनाबोलिक आहे. सेम पद्धतीने बॅक्टेरियांच्याकडे पण फॅटी ऍसिड सिंथेसिस लागतं आणि ते तयार करण्यासाठी NADPH2 ही रेड्युसिंग पॉवर लागते आणि म्हणून तो पाथवे हा अनाबोलिक आहे. हा पाथवे रॅपिडली ग्रोईंग सेल्स मध्ये अनेक ठिकाणी जास्त वापरला म्हणजे दिसतो. स्किन असेल किंवा इंटेस्टिनल म्युकोसा असेल, बोन मॅरो असेल की जिथे कायम RNA DNA चं सिंथेसिस कंटिन्युअसली गरज आहे आणि त्या RNA DNA साठी रायबोज नावाची शुगर लागते की जी फक्त या पेंटोज फॉस्फेट मधनं केली जाते आणि म्हणून तो पाथवे हा ह्या ऑर्गॅनिझम ह्या लिव्हिंग सेल्स मध्ये जास्त ऑपरेटिव्ह दिसतो. प्रोकॅरियोट्स मध्ये सुद्धा त्यांना DNA, RNA, NAD, NADP लागणार आहे, रायबोझोम्स लागणार आहेत आणि ह्या सगळ्यासाठी पेंटोज रायबोज शुगर लागणार आहे आणि ती देणारा हा पाथवे आहे आणि त्यामुळे तो तिथे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतो ऑपरेट होणारा. नंतर हा पाथवे आहे कॉमन आहे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये. एरोबिक अनेरोबिक कंडिशन मध्ये सुद्धा तोच पाथवे ऑपरेट होतो आणि हा पाथवे अनाबोलिक तर आहेच पण स्लाइटली कॅटाबोलिक आहे. फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट जे तयार होईल ते पुढे EMP मध्ये जाऊन ATP तयार करू शकतं आणि हा पाथवे आहे हा सायक्लिक पाथवे आहे कारण याच्या शेवटी ग्लुकोज, फ्रुक्टोज असे मॉलिक्युल्स तयार होतात की जे परत एकदा त्या पाथवे मध्ये एंटर होऊ शकतात आणि म्हणून द पाथवे इज कन्सिडर्ड ऍज अ सायक्लिक पाथवे. आता पुढची जे रिएक्शन्स आहेत ही कालच्या सारखीच रिएक्शन आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होतं. ग्लुकोज मॉलिक्यूल काल मी शिकवले तुम्हाला, पहिला कार्बन CHO, शेवटचा CH2OH, तिसऱ्याच्या डाव्या हाताला OH. हीच रिएक्शन आहे फक्त रिंग स्ट्रक्चर मध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट घेतलंय. ATP आहे की जो फॉस्फेट डील कार्बन नंबर 6 ला फॉस्फेट लागला, बाकीच्या स्ट्रक्चर मध्ये काही फरक झालेला नाही, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालंय. तर मी काल 4-4 वेळा पाथवे रंगून रंगून सांगितलं, आता मी ह्या वेळेला काही सांगणार नाही कारण तुम्हाला काही फार त्यात इंटरेस्ट नाहीये. ग्लुकोज 6 फॉस्फेटचे 2 हायड्रोजन काढून घेतले जातात कार्बन 1 चे, ते घेतले जातात NADP. हा बघा इथं मॉलिक्युल आहे NADPH2 तयार झाला की जो सेलला अनेक ठिकाणी लागणार आहे आणि त्याच्यापासून तयार काय होतंय बघा, एक मॉलिक्युल एक मिनिट, इथे हे 2 हायड्रोजन गेले आणि NADPH2 तयार झालेला आहे. मॉलिक्यूल काढायचं राहिलं ऍक्च्युली की
एक मिनिट. हे 2 एच तिथले गेलेले नाही, इथे गेले. चुकून तो माझ्याकडनं इथे जुन्या याच्यातली रिएक्शन घेतल्यामुळे ते रेड राहिलंय. हा जो कार्बन नंबर 3चा हायड्रोजन आहे ते गेले, आणि ते गेल्यामुळे आता तुम्ही मॉलिक्यूल बघा काय तयार झाला. ह्या 3 नंबरचे 2 हायड्रोजन गेल्यामुळे इथे डबल बॉन्ड ओ आला, आणि हा पहिला COOH, आणि त्यामुळे मॉलिक्यूल तयार झाला 3 कीटो 6 फॉस्फो हेक्झोनिक ऍसिड. 3 कीटो 6 फॉस्फो हेक्झोनिक ऍसिड, आणि हे अनस्टेबल मॉलिक्यूल आहे म्हणून त्याला मी ब्रॅकेट टाकलाय. 3 कीटो 6 फॉस्फो हेक्झोनिक ऍसिड, हेक्झो शुगर आहे म्हणून हेक्झोनिक ऍसिड. आणि ह्या मॉलिक्यूल मधला CO2 मॉलिक्यूल रिलीज होतो, त्यासाठी एन्झाईमचं नाव आहे 6 फॉस्फो ग्लुकॉनेट. सॉरी, हे मागच्या मॉलिक्यूल ह्याचं डिहायड्रोजिनेज आहे, आणि CO2 रिलीज झालेला आहे इथे. आता तुम्ही मॉलिक्यूल इथे बघा, COOH गेला की एक H या कार्बनला चिकटला. पहिला हा आहेच CHOH, आणि फिफ्थला जो आहे तो डबल बॉन्ड कीटो आहे, आणि बाकीचा मॉलिक्यूल काही बदललेला नाही. हे CH2OH, C डबल बॉन्ड O, CHOH, CHOH, CH2OP, दॅट इज अ रायब्युलोज 5 फॉस्फेट. ही आपण बरेच वेळेला त्याच्यामध्ये वापरलेली आहे कार्बन ऍसिमिलेशनच्या वेळेला. आणि एक CO2 निघून गेलेला आहे, एक कार्बन निघून गेलाय. त्या हेक्झो शुगरचं रूपांतर झालेलं आहे पेंटो शुगर मध्ये. 4 कार्बनची शुगर राहिली, ही एक कार्बन CO2च्या रूपात निघून गेला, आणि आता हा राहिला रायब्युलोज 5 फॉस्फेट. रायब्युलोज 5 फॉस्फेट इथे राहिलेला आहे. आता नीट लक्ष दिलं तर कळणार आहे, मी 2 वेगवेगळ्या रंगाच्या शाईनी हे काढलाय. H आणि OH आहे, हा इथे खाली येणार. हा इकडचा H आणि इकडचा H, हे दोघं खाली येतील, त्यामुळे इथे तयार होईल HOH. आणि ह्या कार्बन नंबर 2 ला O एकटाच राहील, त्यामुळे C डबल बॉन्ड O. इथनं ही स्प्लिट होती, म्हणजे निम्मे मॉलिक्यूल, 100 मॉलिक्यूल रायब्युलोज 5 फॉस्फेटचे असतील, तर त्यातले काही मॉलिक्यूल मी आता सांगते ह्या पद्धतीने होते. 2 H खाली येतील, आणि फर्स्ट पोझिशनला C डबल बॉन्ड O तयार होईल. तर ही जी मॉलिक्यूल आहे हा एक होऊ शकेल, किंवा कार्बन नंबर 3चे जे OH आणि H आहेत ते एकमेकांची जागा बदलतील. वर काही फरक होणार नाही, फक्त हे खालचे एकमेकांची जागा बदलतील. परत एकदा लक्ष द्या, आपण हेक्झो शुगरने सुरुवात केली, आणि ह्या हेक्झो शुगर मध्ये एक CO2 मॉलिक्यूल रिलीज झालेला आहे, आणि 5 कार्बनची रायब्युलोज 5 फॉस्फेट झाली. आता ह्याचे 2 बायफर्गेशन होतं. एका बायफर्गेशन मध्ये 2 कार्बन नंबरचे 2 H खाली येतील, आणि CHOH होईल, आणि तिथे HC डबल बॉन्ड O असं तयार होईल, आणि खाली OH आणि H एकमेकांची जागा बदलतील. OH येईल डाव्या हाताला, H येईल उजव्या हाताला. आणि 2 पद्धतीने होतं बघा, इथे दाखवते तुम्हाला मी. हे बघा, थांबा 1 मिनिट, मी जरा मागे जाऊन ही सिक्वेन्स चुकलाय त्याचा. ही रिएक्शन पाहिजे होती आधी. आता मग परत पहिला प्रश्न बघूया. चुकून माझ्याकडनं त्याचा सिक्वेन्स चुकला होता. ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, एक्झो शुगर, एक्झो कायनेज, ATPचं कन्व्हर्जन ADP मध्ये 6 कार्बनला फॉस्फेट लागला, आणि मगाच्या सारखीच ही रिएक्शन आहे, कालच्या सारखीच. NADP मॉलिक्यूल NADPH2 मध्ये पहिल्या कार्बनचे 2 हायड्रोजन तो काढून घेतो,
आणि गेल्या वेळची सेम रिएक्शन आहे. 6-फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन रिंग तयार होती इथे. 6-फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन हे इथले दोन हायड्रोजन NADP नी NADPH2 मध्ये हे झालेले आहेत. आणि ह्या पद्धतीने हे दोन्ही मॉलिक्यूल गेल्यामुळे इथे डबल बॉन्ड O आला. हा कार्बननी 5व्या कार्बनला हात धरलाय, मध्ये O आहे. आणि ही गेल्या काल शिकवलेलीच रिएक्शन आहे. पहिल्या 4 रिएक्शन सेम आहेत. 6-फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन आणि नंतर पाणी एक मॉलिक्यूल ऍड केला जातो H आणि OH. हा OH हा CO ला धरेल. हा बघा इथे दाखवलाय, कालचीच रिएक्शन, कालच ही स्लाइड मी घेतलीये, ती फक्त खालीवर लागल्या गेल्यामुळे तुम्हाला मगाशी मला जरा सांगायला गोंधळ झाला. COOH झाला. आणि हा H काय करेल, ह्या O ला धरेल आणि खाली 5व्या पोझिशनला येऊन थांबेल. हे झालं 6-फॉस्फोग्लुकॅनिक ऍसिड. आणि त्यासाठीची जी रिएक्शन आहे अल्डोनोलॅक्टोनेज, 2 नंबरचा जो आहे तो अल्डोनोलॅक्टोनेज ही एन्झाईम आहे. हे गेल्या वेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं, एवढं लक्षात ठेवावं लागेल. आणि हे जे 3 नंबरचं आहे फॉस्फोग्लुकॅनेट डिहायड्रोजिनेज, 6-फॉस्फोग्लुकॉनिक ऍसिड आहे, हे ग्लुकॅनेट आहे. 6-फॉस्फो, त्या फॉस्फोग्लुकॉनेटचं डिहायड्रोजनेशन झालेलं आहे. आणि ते डिहायड्रोजनेशन होताना कार्बन नंबर 3 चे 2 हायड्रोजन मॉलिक्यूल निघून जातात. आता मगाशी जी सांगितलेली ती रिएक्शन परत येईल, चुकून खाली वर लागलेली होती. बघा, ह्या कार्बन नंबर 3 चा मॉलिक्यूलचे 2 हायड्रोजन निघून गेलेले आहेत आणि तयार झाले 3-कीटो 6-फॉस्फोहेक्झोनिक ऍसिड. 3-कीटो 6-फॉस्फोहेक्झोनिक ऍसिड की जे अनस्टेबल आहे. त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी ह्या कार्बनचा एक CO2 निघून जातो आणि 6 कार्बनची शुगर 5 कार्बन मध्ये कन्वर्ट होती. दॅट इज रायब्युलोज 5 फॉस्फेट. हा H जो आहे एकटा राहिला, ह्या खालच्या कार्बनचा हात धरेल. त्यामुळे ह्या कार्बनचा ऑलरेडी HOH आहे. या सेकंडला डबल बॉन्ड O आहे. HOH, HOH आणि CH2OP ही रायब्युलोज 5 फॉस्फेट ही पहिली रिएक्शन होईल. रायब्युलोज 5 फॉस्फेट ही पहिली रिएक्शन होईल. परत एकदा हवं असलं तर आपण मागे जाऊया. ग्लुकोज शुगर आहे, हेक्झो शुगर आहे. कार्बन नंबर 6 ला फॉस्फेट लागला. ग्लुकोज 6-फॉस्फेट होताना फक्त आपण मॉलिक्यूल वेगळ्या पद्धतीने लिहिला, रिंगच्या स्ट्रक्चर मध्ये लिहिलेला आहे ग्लुकोज 6-फॉस्फेट. आता इथे ही जो दुसरं एन्झाईम आहे हे काय करतं, ह्या सेकंड म्हणजे पहिली पोझिशन जी आहे त्याचे 2 हायड्रोजन काढून घेतं आणि ते NADP घेतं आणि NADPH2, हा NADPH2 तयार होणं ही या पाथवेचा महत्वाचा रोल आहे. आणि इथे 2 हायड्रोजन गेले म्हणून एन्झाईमचं नाव डिहायड्रोजिनेज. आणि कुणाचं डिहायड्रोजन झालं, डिहायड्रोजिनेशन, तर ग्लुकोज 6-फॉस्फेटचं, म्हणून ग्लुकोज 6-फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. आणि त्यामुळे कालच्याच पाथवेमधली रिएक्शन आहे, तयार झालं इथे 2 हायड्रोजन गेल्यामुळे तिथे डबल बॉन्ड आला आणि तयार झालेलं आहे 6-फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन. 6-फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन तयार झालं. आता गेल्या वेळचीच मगाचीच रिएक्शन आहे ED मधली, एक पाण्याचा मॉलिक्यूल ऍड होतो. हा OH ह्या C चा हात धरतो, इथे COOH तयार होतं. HO चा हात धरून जागेवर येऊन बसतो इथे. आणि त्यामुळे कार्बन नंबर 6 ला फॉस्फेट आहे आणि ऍसिडिक ग्रुप आहे म्हणून 6-फॉस्फोग्लुकॉनिक ऍसिड. या एन्झाईमचं नाव आपण गेल्या वेळेला शिकलेलं आहे अल्डोनोलॅक्टोनेज आहे. आता हा जो मॉलिक्यूल आहे 6-फॉस्फोग्लुकॉनिक ऍसिड, ह्याचं डिहायड्रोजनेशन होतं. 2 हायड्रोजन त्यातले निघून जातात. ते कुठल्या पोझिशनचे जातात, कार्बन नंबर 3 चे जातात. आणि ते हा NADPH2 मॉलिक्यूल घेतो. ते NADP मॉलिक्यूल घेतो, त्याचं NADPH2 मॉलिक्यूल तयार होतं. फॉस्फोग्लुकॉनेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे. आणि तयार काय होतंय बघा, इथे हा मॉलिक्यूल तयार होतो की ज्याच्या कार्बन नंबर
3 ला केटो ग्रुप आहे, पण हा मॉलिक्यूल अतिशय अनस्टेबल आहे. या मॉलिक्यूलला आपलं नाव द्यायचं म्हणून त्यांनी दिलेलं आहे 3 किटो 6 फॉस्फो आणि हेक्झो शुगर आहे म्हणून हेक्झोनिक ऍसिड. परंतु ती अतिशय अनस्टेबल आहे. ती इमिजिएटली त्यातला एक CO2 मॉलिक्यूल निघून जातो आणि तयार होत रायबिलोज 5 फॉस्फेट. हा CO2 गेल्यामुळे हा हायड्रोजन खालच्या कार्बनला येईल आणि CH2OH सी डबल बॉन्ड O CHOH CHOH आणि CH2OP रायबोज 5 फॉस्फेट हा रायबिलोज 5 फॉस्फेट हा मॉलिक्यूल आहे. ही डिहायड्रोजनेशनची तेच एन्झाईम आहे, फक्त एका स्टेप मध्ये 2 हायड्रोजन गेले आणि एका स्टेप मध्ये CO2 गेला आणि म्हणून त्याला ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनची रिएक्शन म्हणायची. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन एन्झाईम एकच आहे. आता ह्याच्या पुढचं तुम्ही नीट लक्ष द्या. आपल्याकडे रायबिलोज 5 फॉस्फेट तयार झालेला आहे. 100 मॉलिक्यूल असतील तर ते ए मध्ये आणि 50 ए मध्ये आणि 50 बी मध्ये कन्वर्ट होतात. व 50 ए मध्ये कन्वर्ट होताना कसे होतात तर कार्बन नंबर 1 जो आहे त्याचे 2 हायड्रोजन उठून खाली येतात आणि त्यामुळे कार्बन 1 ला काय होईल, एच आहेच ऑलरेडी, सी आहे, खालच्या सी ला धरलंय म्हणजे 2 हात धरलेत आणि आता एकच ऑक्सिजन उरला म्हणून इथे डबल बॉन्ड ओ येईल आणि बाकी मॉलिक्युल्स हे बदलणार नाही. सी डबल बॉन्ड ओ CHOH आणि इथे खाली आहे तसंच. आणि बाकी पुढच्या पोझिशनला काय होईल, फंक्शनल ग्रुप वरच्या ह्याच्यात बदललेला आहे. आता दुसरा मी बी म्हणजे 50 मॉलिक्युल मध्ये काय होणार आहे, बाकी फंक्शनल ग्रुप किटो ग्रुप बदलत नाही, फक्त कार्बन नंबर 3 चा OH डाव्या हाताला जाईल, H उजव्या हाताला येईल. अशी ही रिएक्शन होणार आहे. मी पुढे तुम्हाला पाठे दाखवते बघा. पहिला इथं मी सांगितलेलं होतं ह्याचे H2 होते ते खाली गेली. ही अल्डिहाइडिक ग्रुपची शुगर तयार झाली आणि ही रायबो शुगर तयार झाली. ह्यासाठी केला होता अट्टाहास. पण हे रायबो शुगर आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे हा वरच्या कार्बनला असलेले बर इथे असलेले 2 हे जे होते ते उतरून खाली आले. ह्या कार्बनला इथे अजून एक H होता आणि इकडे OH होता, ते 2 खाली आले. इथे सी डबल बॉन्ड O होता, त्याच्याऐवजी HOH झाले. त्यामुळे इथे आपल्याला रायबोज नावाची पेंटोज शुगर मिळाली. आणि इथे जर तुम्ही बघितलं मगाचा हा स्ट्रक्चर पहिलं आहे तसंच आहे, पहिलं बेसिक पहिले 2 कार्बन आहे तसंच आहेत, फक्त ही पोझिशन बदलली. त्यामुळे 50 मॉलिक्यूल तयार होतात झायल्युलोज 5 फॉस्फेटचे आणि 50 मॉलिक्यूल रायबोज 5 फॉस्फेटचे. जेव्हा ती रायबिलोज पासून रायबोज तयार होती तेव्हा एन्झाईमचं नाव आहे फॉस्फो रायबिलो आयसोमरेजेस. किटो ग्रुप गेला आणि अल्डिहाइडिक ग्रुप आला. जेव्हा ग्रुप बदलतात तेव्हा एन्झाईमचं नाव असतं आयसोमरेज. आणि इथे मात्र एपीमरेज नाव आहे. याचं कारण फंक्शनल ग्रुप बदलला नाही, किटो ग्रुप बदलला नाही, फक्त इंटरनल त्यातली पोझिशन बदलली आणि फॉस्फोरायबिलो एपीमरेज. त्यामुळे 2 मॉलिक्युल्स तयार झाले, रायबोज 5 फॉस्फेट आणि झायल्युलोज 5 फॉस्फेट. रायबोज 5 फॉस्फेट, झायल्युलोज 5 फॉस्फेट. आता काय होतं, हे किती कार्बनचे झालेले आहेत बघा, 2 मॉलिक्यूल आहेत, एक दोन्ही पेंटोज शुगर आहेत. हे दोन्ही पेंटोज शुगर एकमेकांबरोबर फ्यूज होतात आणि परत कंडेन्स होतात आणि ब्रेक होतात, म्हणून अशी दाखवली रिएक्शन. ही हा मॉलिक्यूल आहे आणि हा हे दोघे एकमेकांच्या बरोबर एकत्र येतील आणि स्प्लिट होऊन 2 मॉलिक्युल्स तयार होतात. ते कुठले मॉलिक्यूल तयार होतात हे बघा. याच्यामध्ये 3 कार्बनचा मॉलिक्यूल इथे तयार होतो, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट पहिला जो आहे तो, आणि दुसरा आहे तो सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट. सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट. आणि ह्यासाठीचं एन्झाईम आहे ट्रान्सकेटोलेज. ट्रान्सकेटोलेज या मॉलिक्यूलचं नाव आहे ट्रान्सकेटोलेज.
आणि त्यामुळे 2 मॉलिक्युल्स तयार झाले, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सुडोहेप्टिलो 7 फॉस्फेट. आता परत हे एकमेकांबरोबर कंडेन्स होतात आणि फ्यूज होतात. फ्यूज होतात आणि लिबरेट होतात, ब्रेक होतात. 2 मॉलिक्युल त्यांच्यापासून तयार होतात. एक आहे इरिथ्रोज 4 फॉस्फेट आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट. हा 4 कार्बनचा मॉलिक्युल तयार होतो, इरिथ्रोज 4 फॉस्फेट आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि हा ग्लुकोज 6 फॉस्फेट मग पुढे जाऊ शकतो ईएमपी पाथवे किंवा पीपी पाथवे मध्ये जाऊ शकतो. ह्या पद्धतीने अजून एक 2-3 रिॲक्शन आहेत, त्या मी तुम्हाला उद्याच्या किंवा सोमवारी माझं लेक्चर असेल तर तेव्हा शिकवीन. आता मी मुद्दाम थांबले नाही, कारण कालची मी एकंदरीत तुमची रिॲक्शन बघितलेली होती, त्यामुळे ह्या पद्धतीने मला शिकवता येतं. काल एक जणी मला फोन केला होता, आहे का ती? मी सांगितलं होतं की मला फोन करा आणि तिचा फोन पण आला होता. नाहीच वाटतं. म्हणजे जनरली पाथवे शिकवताना मी कुठनं कुठे कुठला ग्रुप गेला 4-4 वेळा रिॲक्शन लिहायला लावते, पाथवेची परत एकदा टेस्ट घेत असते. परंतु तुमचं स्वतःची फार तुम्हाला त्यात इच्छा नाहीये शिकायची. आणि हा अख्खा पेपरच असा आहे बायोकेमिस्ट्रीचा की जो मॅक्झिमम वेळेला मुलांचा टीवायचा रिझल्ट कमी लागण्याचं कारण आहे हा पाथवे. हे सगळे तुम्हाला परीक्षेमध्ये काढायला येणार आहेत आणि ते तुम्हाला आता कदाचित ऑफलाईन जर परीक्षा झाली, आता MSc 1 ची आम्ही ऑफलाईन घेणार आहोत परीक्षा, तर तुम्हाला यातलं काही येणार नाही आणि मग फेल होण्याचं प्रमाण वाढतं. कालचा पाथवे मी तुम्हाला सांगितलं होतं, घरी तुम्ही संध्याकाळी लिहून काढा 4-5 वेळेला. जनरली मी दुसऱ्या लेक्चरला लगेच त्या पहिल्या पाथवेवर टेस्ट घेते. तर तशी टेस्ट द्यायची तुमची कुणाची तयारी नसणार आहे, काल तुम्ही काही केलेले नसणार आहे. सकाळपासून तुम्ही नुसतं इकडे तिकडे करण्यात वेळ घालवताय. मी जरा त्या मुलीचं नाव हुडकते, मला आठवे ना काल मी जिला फोन करायला सांगितलं होतं. ट्रू कॉलरला असेल एखाद्या वेळेस. हा फातिमा आहे का ग? फातिमा देवानी आहे का? नाहीच आहे. म्हणजे काल मला म्हणाली मॅडम मी परत असं करणार नाही, मी लिहून घेईन, सगळा पाथवे शिकीन, आणि आज ती स्वतःच नाहीये. ठीक आहे. ही पहिलीच बॅच अशी आहे की ह्या पद्धतीने रिॲक्शन देती आहे. आणि तुमची परीक्षा आता जेव्हा घेतील त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपलं बायोकेमिस्ट्री आपल्याला काही येत नाहीये ते. असंही तुम्ही SY ला ऑप्शनला टाकलंय. FY 11वी-12वी ते पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बॉटनी झू मध्ये कधी नीट शिकला नाही. आणि आता काल मी तिला सांगत होते फोनवर की सातारा वायसीचे कॉलेजचे पेपर असतील तर मला एक्झामिनरने पेपर चेक केले विद्यापीठातले की ते फोन करून सांगायचे की कोण शिकवतं. म्हणजे हेड जेव्हा होते तेव्हा देशमुख सर किंवा कुलकर्णी सरांना की हे कोण शिकवतो, फार सुंदर तुमच्याकडची मुलं हा पेपर लिहितात, एकदम परफेक्ट पाथवे सर्वांना येतात. याचं कारण असं असतं की टीवायला मी कायम आता ईडी पाथवे शिकवून झाला, पीपी पाथवे शिकवून झाला, प्रत्येक पाथवे झाला की त्याच्यावर टेस्ट, भले तुम्हाला पहिल्या टेस्टला येणार नाही पण ते पुढे तुम्हाला येत जातं. मग पीपीचं पाथवेवर टेस्ट, परत पुढचा पाथवे शिकवला की त्याची टेस्ट, आणि नंतर चिठ्ठ्या उचलून टेस्ट. कुठलाही पाथवे सांगा, इतकी तयारी तिथे होती की आपल्याला ते पाथवे कधीही सांगितले तरी येतील. आणि जुने काही विद्यार्थी जर माझे असतील 10-15 वर्षापूर्वीचे तर ते अजून सांगतात की मॅडम तुम्ही शिकवलेला पाथवे अजून आमच्या लक्षात आहे. पण आता मला तुमच्या बॅच बाबत हार वाटतेय. आता असू देत, काही इलाज नाहीये. आता तुमचं पुढचं लेक्चरला तुम्ही जॉईन करा. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता तुम्ही. आणि आता मी काही फार रंगवत बसणार नाही शिकवताना. पहिला पाथवे किंवा पहिले सिम्युलेशन सगळं मी रंगवत शिकवत बसले.
आता ह्या आता मी जसं शिकवलं तसं शिकवून एक 4-5 लेक्चर मध्ये माझं सिलेबस संपवून टाकते. याच्याबाबत कुणाला काय म्हणायचं असेल तर बोला, नाहीतर मी कट करते. नुसते फोन लावूनही निघून गेलेले बरेच असतील. ठीक आहे, आता एक 2-4 मिनिटं राहिलीत.